उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणले जातात, मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो। याचं ताजं उदाहरण म्हणजे अजित पवारांनी इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य। आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा। तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल, असं अजित पवार म्हणाले। आणि यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर सडकून टीका केली, तर संजय शिरसाट यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण त्याची बटणं दाबा काचा 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 काचा, म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही तर माझा हात आखडता येईल। स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत। अजित दादाचं बारामती असेल, इंदापूर असेल, हा सगळा जो भाग आहे त्या भागामध्ये एक त्यांना सन्मान किंवा मोठेपणाचं भावनेतून दादाचा शब्द तिथलची जनता पडू देत नाही, आणि म्हणून त्या अधिकारवाणीतून त्यांनी त्या व्यापाऱ्यांना केलेला तो आदेश आहे। आदेश म्हणजे हा काही ते कोणी व्यापारी त्यांच्याकडे कामाला नाहीत किंवा ते त्यांचे कोणी बस नाहीत, परंतु त्यांचं असलेलं एक नातं, जे प्रेम संबंधाचं नातं आहे, त्या नात्याच्या अनुसरून त्यांनी काढलेले ते उद्गार आहेत, म्हणून त्याला अदरवाईज घ्यायचा काहीही प्रश्न नाही। तर अजित पवार यांच्या या वक्तव्यावरती टीका झाल्यानंतर आता अजित पवारांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय। आव्हान केलेलं आहे, हे आमचं आव्हान आहे। ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे, तो शेवटी मतदार राजा आहे, त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही। हे आता उगीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात। अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात ना, किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू, आम्ही ते करू। तसं मी म्हणलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू। मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली, ती त्यांना माहिती होती, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं, बाकी काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।